तर आत्ताचे वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत आणि मी राहतो पुण्यामध्ये बॅचलर याच्यामध्ये रूममध्ये. माझे दोन अजून सोबते आहेत, दोन माझे फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स म्हणता नाहीत की ते पण कामाला आलेले इथे जॉबसाठी आलेले. तर सकाळी उठल्यानंतर मला असं वाटलं की बाबा मला थोडंसं ताप आहे आणि थोडंसं आराम करावं. मी मॅनेजरला मेसेज केला की मी आज येऊ शकत नाही, माझी तब्येत खराब आहे. सकाळपासून काही जेवलेलो नाही आहे. इथं कोणी नाही आहे तुमचं की बुवा तू जेवला का, तुझी तब्येत कशी आहे म्हणून. तरी आता 2 वाजलेले आहेत, तरी उठून थोडं फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केली. आता चाललो आहे जॉबसाठी. जेवणाचा पत्ता नाही. फक्त एक उद्देश आहे माझा की माझे घरचे चांगले राहावे, माझे आईवडील चांगले राहावे. फक्त त्यांच्यासाठी एवढं कष्ट जे त्यांनी जे काबाड कष्ट केलेले आहेत त्याचे कंपेअर मी नाही करू शकत. त्यांची कंपेअर मी कधीच नाही करू शकत. मी जे करतो आहे ते माझं कर्तव्य म्हणून करतो आहे, माझ्या आईवडिलांसाठी करतो आहे आणि मी करत राहणार. पण असं वाटतं की बुवा ते पण आपल्याजवळ असावं, थोडं चांगलं राहतं आहे. आपल्या आयुष्यामध्ये कोणीच तुम्हाला विचारत नाही आहे कोणी तू कसा आहे काय, कोणाला काय देणं घेणं नाही आहे. फक्त आईवडिलांना तुम्ही सोडलं की बाकी कोण कोणाचं नसतं. दादा कोण कोणाचं नसतं. चला, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांची काही ना काही स्ट्रगल आहे, तर आपली स्ट्रगल करत राहा. आयुष्यामध्ये एक दिवस असा येईल की तुम्ही खूप काही अचीव करणार आणि तुमच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणार. चला, ओके.